श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती कार्तिकी एकादशी संबंधी असणार आहे. कारण उद्या 12 नोव्हेंबर वार आहे मंगळवार आणि उद्या आहे कार्तिकी एकादशी. आता कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी देखील म्हटलं जातं. त्यासोबतच भगवान श्री हरी विष्णू या दिवशी योगनिद्रा संपवून जागे होत असतात. चातुर्मासात झोपलेले विष्णू भगवान या दिवशी जागे होतात, म्हणून याला देव उठणी एकादशी देखील म्हटलं जातं. आणि म्हणूनच या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करायला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. असं एकादशी म्हटलं तर विष्णू भगवानांची स्थिती आहे. एकादशीच्या दिवशी व्रतही केलं जातं, पण देव उठणी एकादशी जी आहे ती थोडीशी विशेष मानली जाते. त्यामुळे या दिवशी केलेल्या सेवा, केलेले उपाय कधीही व्यर्थ ठरत नाही. आता या दिवशी केलेल्या ज्या सेवा आहेत त्या कशासाठी असतात तर बघा, आर्थिक समस्या सुटण्यासाठी, संतान प्राप्तीसाठी, किंवा ज्यांना संतान प्राप्ती आहे परंतु त्यांना जर काही समस्या निर्माण होत असतील तर त्यासाठी देखील आजच्या दिवशी केलेले उपाय हे फळ देत असतात. त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी काय काय करायचं आहे हे सगळं काही सविस्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका. तर बघा, देव उठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी जी आहे ती 11 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:46 सुरू होत आहे. तर ती 12 नोव्हेंबर 2024 रोजी 4:04 संपणार आहे. त्यामुळे सूर्याने पाहिलेली तिथी जी आहे ती 12 नोव्हेंबरचीच आहे. म्हणून 12 नोव्हेंबरलाच देव उठणी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी आपण ग्राह्य धरणार आहोत. तर चला जाणून घेऊया आपल्याला उद्याच्या दिवशी काय काय कामं करायचे आहे ते. एकादशी आहे अर्थात आपल्याला लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करा किंवा सूर्योदय होण्यापूर्वी आपली अंघोळ होईल अशा पद्धतीने तरी कमीत कमी उठण्याचा प्रयत्न करा. सूर्योदयापूर्वी जर आपली अंघोळ वगैरे झाली तर आपली पूजा अर्चा देखील व्यवस्थितरित्या होत असते आणि प्रत्येक गोष्ट शांततेत केली तरच त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. तर नेहमीप्रमाणे अंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या आपल्याला हळद टाकायची आहे. हळद म्हटलं तर गुरुग्रहाशी संबंध असतो, त्यामुळे आपल्याला विष्णू भगवानांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात हळद टाकायची आहे. हळद टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. या व्यतिरिक्त अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल देखील टाकू शकतात किंवा जर तुमच्याकडे पंचगव्य असेल तर ते टाकलं तरीही चालणार आहे. अशा पद्धतीने पहिला उपाय आपल्याला करायचा आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्या घरामध्ये गोमूत्र आणि हळद एकत्र करून सगळीकडे शिंपडायचं आणि आपल्या अंगणामध्ये देखील शिंपडायचं आहे. त्यानंतर आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून मुख्य दरवाजावर शुभ लाभ आणि स्वस्तिक काढून आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे, जेणेकरून आपला संपूर्ण दिवस हा आनंदातच जाईल. तर अशा पद्धतीने ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी जर आपण उद्याची सुरुवात केली तर निश्चितच विष्णू भगवानही आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि माता लक्ष्मी देखील विष्णू भगवानांसोबत आपल्या घरी येणार आहे. त्यानंतर बघा, आपल्याला देवघरासमोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि दिवा लावताना त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. बघा, हे झाल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती असते त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे. आता ज्यांना संतान प्राप्ती नाही अशा जोडप्याने दोघांनी नवरा बायको एकत्रित बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालताना पुरुष सुक्तम एकदा म्हणायचं, एकदा श्री सुक्तम म्हणायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा. संतान प्राप्तीसाठी दोघांनी मिळून बाळकृष्णांकडे प्रार्थना करायची. लवकरात लवकर तुमची संतान प्राप्तीची इच्छा पूर्ण होईल. आता हे झालं संतान प्राप्तीसाठी. पण ज्यांना मुलंबाळं आहे पण तरीही त्यांच्या मुलाबाळांमध्ये काही समस्या निर्माण होत असतील, ते फार हट्टीपणा करत असतील, तर त्यांच्यासाठी देखील हाच आपल्याला उपाय करायचा आहे. अशाच पद्धतीने बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे. आता संतान प्राप्तीसाठी दोघं नवरा बायकोंनी अभिषेक घातलेला आहे ते तीर्थ दोघांनीच प्यायचं आहे. पण आपल्या मुलांसाठी जर आपण अभिषेक घालत असू तर ते जे तीर्थ आहे ते आपल्या मुलांनाही प्यायला द्यायचं आहे, आपणही प्यायचं आहे आणि आपल्या घरातील सगळ्या सदस्यांना दिलं तरीही चालणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एक छोटीशी सेवा उद्याच्या दिवशी करायची आहे. असंही दर गुरुवारी जर आपण ही सेवा केली तर निश्चितच आपल्या घरातील आर्थिक समस्या किंवा विविध प्रकारच्या ज्या काही अडचणी असतात त्या सुटण्यासाठी मदत मिळत असते. आता बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येक घरामध्ये असतेच, परंतु तरीही काहींचे देव हे गावाकडे असतात आणि मग ते शहरामध्ये राहायला आलेले असतात. त्यांच्याकडे जर बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर मग तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असेल, विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्यावर जरी तुम्ही अभिषेक घातलात तरीही चालणार आहे. हे लक्षात घ्या, कारण स्वामी महाराज, दत्त महाराज हे सगळे विष्णू भगवानांचेच अवतार आहे. त्यानंतर अभिषेक घालून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची.
तिच्या जागेवर मूर्तीला स्थानापन्न करायचं आणि त्यानंतर हळदीचा टिपका कपाळी लावायचा आहे। बघा, बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घातल्यानंतर त्यांच्या कपाळी हळदीचा टिपका लावायचा आहे आणि तोच टिपका आपल्या देखील कपाळी लावायचा आहे। असं केल्याने आपल्या कामातील ज्या बाधा आहे ते दूर होण्यासाठी मदत मिळत असते। त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो खास विवाह जमण्यासाठी आहे। बघा, विवाह जमण्यामध्ये अडथळे निर्माण होत असतील तर आवर्जून हा छोटासा उपाय करून बघा। उद्याच्या दिवशी विष्णू भगवानांची पूजा करायची आणि विष्णू भगवानांना थोडीशी हळद अर्पण करायची। त्यानंतर पिवळ्या रंगाची फुलं आणि पिवळ्या रंगाची मिठाई देखील विष्णू भगवानांना अर्पण करायचे आणि विवाह जमण्यासाठी प्रार्थना करायची। लवकरात लवकर तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। त्यानंतर विवाह जमण्यासाठी किंवा इच्छापूर्तीसाठी आपल्याला उद्या पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे। तुमची जी कुठली इच्छा असेल, मग ती पैशांच्या संबंधी असू द्या किंवा लग्नासंबंधी असू द्या किंवा अन्य कुठलीही इच्छा असू द्या, ती पूर्ण करण्यासाठी तुमचे प्रयत्न देखील तितकेच प्रामाणिक असायला हवे। या व्यतिरिक्त प्रामाणिक प्रयत्न करता करता जर आपण पिंपळाच्या झाडाला नमस्कार केला, पूजा केली आणि मनोभावे तिथे जर आपली इच्छा व्यक्त केली, त्यासोबतच पिंपळाच्या झाडाला दूध, गुळ आणि पाणी हे एकत्र करून अर्पण केलं आणि 11 प्रदक्षिणा घालून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हटला तर कुठलीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत मिळत असते। त्यासोबतच उद्या आपल्याला तुळशी मातेला देखील काही गोष्टी अर्पण करायच्या आहे। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे 1 रुपयाचं नाणं। तुमच्या तुळशीमध्ये अजूनही जर 1 रुपयाचं नाणं तुम्ही खोचलेलं नसेल तर उद्याच्या दिवशी ते करू शकतात। अर्थात तुळशीला आपण एकादशीच्या दिवशी स्पर्श करत नाही, जल देखील अर्पण करत नाही, पण तरीही लांबून आपण थोडंसं तुळशी मातेला स्पर्श न करता 1 रुपयाचं नाणं त्यामध्ये खोचू शकतो। या व्यतिरिक्त हळद अर्पण करायची आहे। ऊसाचा रस देखील अर्पण केला जातो, हे अनेकांना ठाऊक नाही, पण एकादशीच्या दिवशी त्यातली त्यात प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी जर तुळशी मातेला आपण थोडासा ऊसाचा रस आणि कच्चं दूध अर्पण केलं तर त्याने आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी देखील मदत होत असते। त्यासोबतच हळद देखील अर्पण केली जाते। हळद अर्पण केल्याने विष्णू भगवान प्रसन्न होत असतात, पण ही हळद अर्पण करताना ती शुद्ध असायला हवी हे लक्षात घ्या। जर केमिकल युक्त हळद तुम्ही वापरत असाल तर त्याचा तुळशीवर विपरीत परिणाम होऊ शकतो, त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे। आता त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो खास आर्थिक समस्या सुटण्यासाठी आहे। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पहिला जो उपाय सांगितला ना, बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घालण्याचा, तोच करायचा आहे। पण अभिषेक घालताना आपल्याला शंखाने अभिषेक घालायचा आहे। म्हणजे काय, शंखामध्ये पंचामृत किंवा दूध किंवा साधं पाणी जरी घेतलं तरीही चालेल, पण अशा पद्धतीने शंखामध्ये ते पाणी घेऊन किंवा पंचामृत घेऊन बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा। अशा पद्धतीने आर्थिक समस्या सुटण्यासाठी जर आपण शंखाने जलाभिषेक केला किंवा पंचामृताचा अभिषेक केला तर लवकरात लवकर अडचणी सुटण्यासाठी मदत मिळत असते। त्यासोबतच पुरुष सुक्तम आवर्जून आपल्याला म्हणायचं आहे। त्यासोबतच बघा, एकादशीच्या दिवशी कडकडीत ब्रह्मचर्य पाळायचं असतं। या व्यतिरिक्त कांदा लसूण देखील वर्ज्य सांगितलेला आहे। कांदा लसूण एकादशीच्या दिवशी खायचा नाही। या व्यतिरिक्त भात देखील आपल्याला एकादशीच्या दिवशी चुकूनही खायचा नाही। बघा, भात एकादशीच्या दिवशी खाल्ल्याने आपण केलेली जी काही सेवा आहे ती निष्फळ ठरत असते असं म्हटलं जातं, त्यामुळे चुकूनही उद्याच्या दिवशी भात खाऊ नका। त्यानंतर शक्य होईल तितक्या पिवळ्या वस्तूंचं दान करण्याचा प्रयत्न करा। दान धर्म करणं म्हणजे खूप काही करण्याची गरज नाही। जशी आपली आर्थिक परिस्थिती आहे तशा पद्धतीने आपण दान धर्म केलं तरीही चालणार आहे। मग त्यामध्ये तुम्ही पिवळ्या रंगाच्या कुठल्याही वस्तू, जशी की तुरीची डाळ आहे, चण्याची डाळ आहे किंवा पिवळ्या रंगाचा साधा प्रसाद आहे, या प्रकारच्या वस्तू तुम्ही देऊ शकतात। किंवा जर असेल आर्थिक परिस्थिती चांगली तर तुम्ही वस्त्रदान देखील करू शकतात। या व्यतिरिक्त गायीला देखील आपल्याला उद्याच्या दिवशी गुळ आणि चणा डाळ खाऊ घालायची आहे। गायीची देखील पूजा करण्याला अनन्यसाधारण असं एकादशीच्या दिवशीचं महत्त्व आहे। त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो कर्जाची समस्या सुटण्यासाठी आहे। बघा, बऱ्याचदा कर्ज फेडण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, पण ते फिटत नाही। तर यासाठी काय करायचं, उद्या विष्णू भगवानांच्या पूजेमध्ये 11 रुपये किंवा 21 रुपये ठेवायचे किंवा कमीत कमी 1 रुपया जरी ठेवला तरीही चालणार आहे। तो दिवसभर तसाच ठेवायचा आहे। विष्णू भगवानांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्ही जो ठेवला आहे तसाच ठेवायचा आहे। त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस किंवा दुसऱ्या दिवशी तो उचलून आपल्या तिजोरीत ठेवायचा आहे। तो खर्च करायचा नाही, याची विशेष काळजी घ्यायची आहे। आता हात जर तुम्ही पिवळ्या कपड्यात गुंडाळून ठेवला तरीही चालणार आहे किंवा तसाच ठेवला तरीही चालणार आहे, पण मग तो आपल्या लक्षात राहायला हवं की आपल्याला हा खर्चायचा नाही। अशा पद्धतीने छोटासा उपाय तुम्ही करून बघा। लवकरात लवकर तुमची कर्जाची समस्या सुटण्यास मदत मिळणार आहे। त्यानंतर उद्याच्या दिवशी आपल्याला विष्णू सहस्त्रनाम आवर्जून म्हणायचं आहे। त्यासोबतच गीतेतील 15वा अध्याय देखील म्हणायचा आहे। बघा, या ज्या काही सेवा आहे त्या आपण केल्यानंतर त्याचं फळ आपल्याला 100% मिळत असतं। आता आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी आपल्याला देखील तितकेच प्रामाणिक प्रयत्न करावे लागतात, पण
प्रयत्नांना जर यश मिळत नसेल किंवा प्रयत्नांना दैवी शक्तीची साथ मिळत नसेल तर अशा प्रकारचे उपाय करणं गरजेचं असतं। तर स्वामी भक्त हो, अशा प्रकारे जर आपण छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब एकादशीच्या दिवशी केला आणि मनोभावे विष्णू भगवानांची सेवा आराधना केली तर निश्चितच आपल्या सगळ्या काही इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मदत मिळते। त्यासोबतच विष्णू भगवानांचा आशीर्वाद ज्या घरावर असतो त्या घराकडे माता लक्ष्मी आपोआप चालत येते असं देखील म्हटलं जातं। म्हणूनच या गोष्टी करून बघा। त्यासोबतच आपले कर्म देखील आपल्याला चांगले ठेवायचे आहे, कारण आपल्या कर्माचा हिशोब हा नक्कीच होत असतो। तर स्वामी भक्त हो, माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। तुम्हाला एकादशीचं व्रत करणं शक्य झालं नाही तर कमीत कमी सेवा तरी करा। स्वामी भक्त हो, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।